वसई इलाके में घोड़बंदर वर्सोवा पुल के पास दहिसर टोल नाका स्थानांतरित करने का काम जारी है। इसी काम का निरीक्षण करने के लिए मंत्री प्रताप सरनाईक मौके पर पहुंचे थे, लेकिन स्थानीय नागरिकों ने इस फैसले का विरोध करते हुए मंत्री की गाड़ी को रोक लिया और उनके खिलाफ नारेबाजी की। कुछ समय के लिए पश्चिम द्रुतगति मार्ग वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर जाम की स्थिति बन गई। स्थानीय लोगों की मांग है कि मुंबई का टोल नाका उनके क्षेत्र में नहीं लगाया जाए। इस विरोध प्रदर्शन के चलते मौके पर भारी पुलिस बंदोबस्त किया गया। बघा, MSRTC टोल नाका मुंबई एंट्री पॉइंट आहे। हा NHIच्या कशाला लागतंय हो? इकडे त्यांचा एरिया सोडून आमच्या एरियामध्ये इकडे टोल नाका बसवायचा प्रयत्न करतात। कायदेशीर होत नाही तरीही आणतात, मीटिंग करतात। आम्ही इकडे मारतो ट्रॅफिक मध्ये, खड्डे मारतात तेव्हा मंत्री येत नाही, मुलं मारतात तेव्हा मंत्री येत नाही, नवनव बसेस आले तेव्हा मंत्री आले नाही, टोल नाका लावायला मंत्री आले। आम्ही होऊन देणार नाही। आम्ही गावकऱ्यांनी विरोध केलाय आणि 100% खात्री आहे की त्यांचा टोल नाका तिकडेच असून द्या। 2027 ला टोल नाका संपत असेल तर कशाला हे नाटक नौटंकी करायची आहे? टोल नाका तर आमच्याकडे पाहिजेत नाही। अख्खा वर्ष आमचे असेच चालले ट्रॅफिक मध्ये। टोल नाका आला तर अजून ट्रॅफिक होणार। आम्ही गावातली माणसं मग काय करायचं? गावात राहून काय फायदा आहे आमचा? बरोबर आहे ना? रोजची ट्रॅफिक असते, टोल नाका आले तर अजून होणारच आहे। मग कसं काय करायचं आम्ही? विरोध केलेला काय परिणाम? हा जो विरोध केलाय ना, ही गावकऱ्यांची चीड आहे। इथे गरज नसताना डांबर काम चांगलं होतं, IRBचं काम चांगलं होतं, अशा वेळेला खड्डे शोधून सुद्धा सापडत नव्हते। आता चांगला रोड शोधायला लागतो की चांगला रोड कुठे आहे, आणि एवढं चांगलं डांबरी रोड असताना हे 600 कोटीचं आपल्या कार्यकर्त्यांना किंवा कोणाला तरी पक्षातल्या लोकांना एका बाधित म्हणजे ब्लॅकलिस्टला टाकलेला गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर इथे येऊन त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं। त्यांनी बेकायदेशीर रस्ता बनवलाय। रस्ता बनवताना कुठले पण सुरक्षेचे नियम पाळले नाहीत। त्याच्यामध्ये खाली ससूनगर भागामध्ये 8 जणांचे जीव गेलेले आहेत आणि इथे टोल नाका आणायला बघतायत। म्हणजे याला काय पैसा कमीच पडतो का? तिथे खांदिवड्याला टोल आहे, ॲक्च्युली 7 किलोमीटरच्या आतमध्ये दुसरा टोल नसायला पाहिजे, समजा, तरी पण हे नियम तोडतात। का तोडतात? का कॅशचा दुरुपयोग होतो। इथे कॅश कोणाच्या पदरी जाते हे शोधायला लागेल। दुसरी गोष्ट की आमची ही गावं जी आहेत ही आदिवासी सरपंचाची आहेत। याला पेसा ग्रामपंचायत बोलतात। याला घटनात्मक एक हक्क दिलेला आहे, तरी पण आम्ही ही गावं माननीय हायकोर्टातून आम्हाला न्याय देऊन महानगरपालिकेनं बाहेर काढली होती। परत नोटिफिकेशन काढलं आणि परत ती महानगरपालिकेत घेतली। या 16 महिने कोर्टाची ऑर्डर सोडून सुद्धा हा हलकट आयुक्त जो आतमध्ये गेलेला आहे अनिल कुमार, याने 16 महिने आमची गावं ताब्यात नाही दिलीत। आमच्या गावावरती अन्याय केलेला आहे आणि हा इतका करप्टेड माणूस आहे, त्याच्यामध्ये तो आतमध्ये गेलेला आहे। तुम्ही पहा ना, तर इथे 95% इनलिगल काम आहेत आणि त्या इनलिगलचा पैसा मिळवण्यासाठी यांना गावं पाहिजेत। कुठली पण सुविधा नाही इथे, पाण्याची सुविधा नाही इथे, ट्रॅव्हलिंगची सुविधा नाही, कुठल्या पण ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांना सुविधा नाही आहे। या ट्रॅफिकमुळे लोकांना हॉस्पिटलमध्ये जायला, शाळेत जायला, कॉलेजला जायला, नोकरीला जायला, इथले पर्यटन वाहतूक जे करतात गुजरातवरनं, त्यांना एअरपोर्टचे तिथे मिसिंग होतात। तुमच्या म्हणणं टोल नाका नको, टोल नाका तर होऊनच देणार नाही, नको नाही, होऊनच देणार नाही, समजलं ना? अजिबात होऊन देणार नाही, याची गॅरंटी आहे। मी काय साधा सुद्धा नेता नाही, पुरून उठेल एकेकाला। माझं नाव धनेश्वर भुई। काय तुम्ही आज इथे विरोध केलेला आहे परिवहन मंत्र्यांच्या समोर, काय तुमची मागणी? विरोध केलेला आहे म्हणजे आमच्या निदर्शन असं आलेलं आहे की मुंबईच्या एंट्रीचा टोल नाका जो 2027 ला त्याचं टेंडर किंवा ते लिमिट संपलेली आहे, तो टोल नाका तिथून ट्रॅफिकची समस्या आहे म्हणून उठून आमच्या साईडला आणतायत। इथली मुंबईच्या एंट्रीचा आणि आमचा वसई तालुक्याचा काही संबंध नाही आहे। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मुंबईच्या ट्रॅफिकची समस्या हटवायची आहे, पूर्ण बंद करायची आहे, तर तुम्ही ती तिकडची ट्रॅफिक उचलून आणून आमच्या वसई तालुक्यात टाकताय। म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे त्याची आहे। आज आम्ही 2012 पासून आमची ट्रॅफिकची समस्या चालू आहे, म्हणजे 1 दशकाच्या वर आम्ही ट्रॅफिक झेलतोय। म्हणजे आमचं एक आयुष्याचा एक हे पल
त्या ट्रॅफिकमध्ये निघून गेलाय आणि तुम्ही आमच्यावर जबरदस्ती हा टोल नाका थोपणार. आम्हाला काय गरज आहे टोल नाक्याची? आम्हाला ना मीरा भाईंदरला जायला टोल लागत, ना आम्हाला ठाण्याला जायला लागेल टोल नाका लागत, आम्हाला मुंबईला जायची गरज नाही आहे सर. आमची सगळ्या गरजा इकडे पूर्ण होतात. आम्ही हा टोल नाका का झेलू? आणि ह्या ट्रॅफिकमुळे ऑलरेडी आमची मुलं शाळेत जायला वांदे होतात. शाळेत गेलेली मुलं रात्री अपरात्री घरी ट्रॅफिकमुळे, तर आम्ही आणखी ट्रॅफिक झेलायची का? दुसरी गोष्ट, रोडचं कार्य बरोबर झालेलं नाही, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई? रोड आम्हाला सुविधा देत नाही व्यवस्थित आणि त्याच्यावर तुम्ही आमच्यावर येऊन टोल बसवताय. म्हणजे हे एक झालं की मेलेल्या माणसाला तुम्ही अजून मारताय. हे आम्ही चालू देणार नाही. टोल नाका इकडे होऊ देणार नाही, म्हणजे 100% होऊन देणार नाही. आता बघा, अर्धा तरी टोल नाका यांनी डे नाईट त्यांचं काम चालू आहे आणि अर्धा टोल नाका त्यांनी आता काढलेला आहे. शेवटची डेडलाईन त्यांना दिलेली आहे, कारण CCTV कॅमेरे आणि इतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. परंतु 8 तारीख ही झाली आणि आता 13 तारीख ही शेवटची डेडलाईन त्यांना दिलेली आहे. मी स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे की जर तुम्ही 8 तारखेपर्यंत वेळ दिल्यानंतर जर करू शकत नसाल तर आता ही शेवटची आणि आयुक्त ही शेवटची तारीख त्यांना दिलेली आहे. पुढच्या सिग्नलच्या बाबतीत सुद्धा आम्ही उपाययोजना केली होती, परंतु पुढला सिग्नल सुद्धा बंद केल्यामुळे फार अडचणी निर्माण होतात मीरा भाईंदरच्या लोकांना आणि मुंबईवरनं येणाऱ्या लोकांना. त्यामुळे तो सिग्नल सुद्धा आम्हाला परत काही आता बंद करता येणार नाही. परंतु भूषण गगराणी साहेब जे मुंबई महापालिकेचे आयुक्त, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही 1 लेन ती वाढवतोय, जेणेकरून त्या 1 लेन जरी वाढली गेली तरी ट्रॅफिकची समस्या ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल. आता नॅशनल हायवे ऑथॉरिटीची लोक पुढे आलेले आहेत, म्हणजे वर्सोवा ब्रिज क्रॉस करून MSRDCचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त आणि मी आता तिकडे परत व्हिजिट करतोय, जेणेकरून 13 तारखेला हा टोल नाका इकडनं उठल्यानंतर भविष्यामध्ये, आता टेम्पररी समोरचं स्ट्रक्चर आम्ही केलेलं आहे, पण भविष्यामध्ये आम्हाला नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडनं जी परमिशन पाहिजे त्यांनी जागा बघायचं आज तारीख ठरवली आहे. त्यामुळे नॅशनल हायवे ऑथॉरिटी, मीरा भाईंदर महापालिका आणि त्याचबरोबर MSRDCच्या अधिकाऱ्यांसह आणि टोल नाक्याचे अधिकारी या सगळ्यां मिळून आम्ही आता तिकडे पुढे जाऊन पाहणी करतोय आणि ती जागा जर निश्चित झाली आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीने त्याला परवानगी दिली की टेम्पररी स्तरावर जो टोल पुढे ढकललेला आहे तो सुद्धा आम्ही पूर्णतः पुढे घेऊन जाऊ, जेणेकरून दहिसर आणि मीरा भाईंदरच्या लोकांना त्याचा त्रास होतो. बाजूला स्थानिक रहिवासी आहेत, त्यांनी पण काहीतरी तक्रार केली होती. स्थानिक रहिवासी म्हणजे ती इंडस्ट्रियल इस्टेट आहे, 550 इंडस्ट्रीचे गाळे त्या ठिकाणी या व्यावसायिक काम करतात. शेवटी व्यवसायाला प्राधान्य देणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या इंडस्ट्रीमधल्या सुद्धा मोठ्या गाड्या लोडिंग अनलोडिंग करायला तिकडनं येत जा असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण जर रस्ता हा इकडनं चालू झाला तर मग आमची प्रायव्हसी धोक्यात येईल. परंतु दहिसर ट्रॅफिकच्या लोकांना मी सांगितलेलं आहे की त्यांना ट्रॅफिक त्यांची कशी व्यवस्थित सुनियोजित होईल यासाठी तुम्ही त्यांना रस्ता करून द्या. हा टोल नाका इकडनं हटल्यानंतर डायरेक्ट त्यांना राईट त्या ठिकाणी मारायला, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी त्यांच्या गाड्या पास होण्यासाठी प्रोव्हिजन दहिसरच्या आम्ही ट्रॅफिक पोलिसांना करून दिलेलं आहे. तर निश्चितपणे त्यानुसार ते कारवाई करतील.